नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पार्थचा रुसवा घालवण्यासाठी काव्या जी काय मेहनत घेत असते त्याचमुळे ती आता आजारी पडते. तर आता पार्थ जुन्या सगळ्या गोष्टी विसरून काव्याची काळजी घेऊ लागतो. पार्थ म्हणतो की तुम्हाला माझ्यासाठी एवढं सगळं करण्याची काय गरज होती. उगाच माझा राग घालवा म्हणून तुम्ही पावसात भिजलात. आता आजारी पडले ना, आता मलाच तुमची काळजी घ्यावी लागेल. त्यावर काव्य म्हणते की तुमच्यासाठी तर मी काहीही करायला तयार होईल. तुम्ही मला माफ केलंत ना, अगोदर ते सांगा. त्यावर पार्थ म्हणतो की हो, मी तुम्हाला कधीच माफ केलं आहे. तर काव्य म्हणते की मग आता त्या डिवोर्सबद्दल काहीच बोलायचं नाही, ते पेपर तुम्ही फाडून टाका. तर अखेर खूप मेहनतीनंतर पार्थला काव्याचं प्रेम कळतं आणि तो ते डिवोर्स पेपर फाडून टाकतो. तर ते दुसरीकडे आता नंदिनीने अजूनही जीवाला माफ केलेलं नसतं. तर बिचारा जीवा हा धडपड करत असतो की काही करून नंदिनीचं मन जिंकायचं. आणि अखेर त्याचे एफर्ट्स बघून नंदिनीलाही असं वाटू लागतं की आता जीवांना माफ करायला हवं. कदाचित त्यांना आपल्या प्रेमाची किंमत कळाली आहे आणि नंदिनी जीवाला माफ करते.